मंडळी आता आपण नागपूरचे ड्रॅगन पॅलेस इथे आलो आहे. आता आपण बघूया आतमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते. ड्रॅगन पॅलेस टेम्पल म्हणून ओळखला जातो. तर सुंदर अशी रोषणाई आहे. बघूया काय काय पाहायला मिळतं ते. मित्रांनो, नागपूरपासून फक्त 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेले हे अतिशय शांत आणि सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणजे ड्रॅगन पॅलेस टेम्पल आहे. याला लोटस टेम्पल ऑफ नागपूर असेही म्हणतात. जपानी शैलीत बांधलेले हे बौद्ध मंदिर खरंच पाहण्यासारखं आहे. शांतता, सुंदर बागा आणि बुद्धांच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होतं. या ड्रॅगन पॅलेस टेम्पलची स्थापना झाली ती 1999 साली. हे मंदिर जपानमधील ओगावा सोसायटी या चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने बांधलं गेलं. येथे जमीन खरेदी केली होती सुलेखा पोंबारे. त्यावेळी त्या कामठीच्या महापौर होत्या आणि नोरिको ओगावा यांनी. हे मंदिर फक्त एक धार्मिक ठिकाण नाही, तर भारत आणि जपान मैत्रीचं एक सुंदर प्रतीक आहे. मूळ 10 एकर जागेवर सुरू झालेले हे मंदिर नंतर 40 एकरापर्यंत विस्तारत गेलं. येथे बौद्ध शिक्षण, ध्यान आणि अध्ययनासाठी खास व्यवस्था आहे. जपानी चीनी शैलीत बांधलेलं, हिरवळीने वेढलेलं आणि मधोमध एक मोठं तलाव, मंदिरावर चमकणारी छत, कापलेल्या कमानी आणि सुंदर रंगसंगती. आत गेल्यावर मुख्य आकर्षण आहे ती सँडलवूड म्हणजे चंदनापासून बनवलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती. ही मूर्ती अतिशय सुंदर आणि शांत आहे. मंदिराच्या आत खूप उंच छत, निळ्या रंगाची खिडक्या आणि ध्यान करण्यासाठी शांत जागा आहे. बाहेर मोठी हिरवळ, फुलझाडं आणि शांत वातावरण. खरंच मन अगदी शांत होतं. हे टेम्पल सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उघडं असतं. हाय 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 हाय. मित्रांनो, आपल्याला जो लोकेशन दिलं त्याच्यामधलं हे एक लोकेशन आहे संविधान चौक म्हणून. भारताचे संविधान आहे. तर चला आपण बघूया जाऊन आतमध्ये.
संविधान चौकात बाबासाहेब आंबेडकर यांची ही मूर्ती पाहायला मिळते, खूप सुंदर अशी. नागपूर शहराच्या मध्यभागी सिव्हिल लाईन्स परिसरात असलेला एक ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा हा चौक आहे. पूर्वी या ठिकाणाला आरबीआय स्क्वेअर म्हणून ओळखले जात होते, कारण येथे ती इमारत आहे. परंतु नंतर भारताच्या राज्यघटनेचा सन्मान आणि तिचे शिल्पकार यांना अभिवादन म्हणून या चौकाचे नामकरण संविधान चौक असे करण्यात आले. हा चौक नागपूरमधील आंदोलने, मोर्चे, सामाजिक सभा आणि संविधान दिनासारख्या कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र मानलं जातं. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या काळात जवळील परिसरामुळे येथे विशेष हालचाल वाढते आणि सारखी महत्त्वाची स्थळेही येथे जवळच आहेत. त्यामुळे संविधान चौक हा केवळ वाहतुकीचा चौक नसून लोकशाही, समता, न्याय आणि स्वातंत्र्य या भारतीय संविधानातील मूल्यांचे जिवंत प्रतीक मानले जाते. झिरो माईल स्टोल हे नागपूरमधील सिव्हिल लाईन्स परिसरात जवळ स्थित असलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे, जे ब्रिटिश काळात 1907 साली ग्रेट ट्रायगोनोमेट्रिकल सर्वे ऑफ इंडिया अंतर्गत बांधण्यात आले होते. ब्रिटिशांनी नागपूरला त्या काळातील भारताचा भौगोलिक मध्यबिंदू मानून या ठिकाणापासून इतर महत्त्वाच्या शहरांपर्यंतचे अंतर मोजण्यासाठी हा दगडी स्तंभ उभारला होता आणि त्यामुळे नागपूरला हार्ट ऑफ इंडिया ही ओळख मिळाली. या स्मारकात मध्यभागी उंच दगडी पिलर असून त्याच्या सभोवती 6 कोपऱ्यांचा पायाभूत भाग आहे. तसेच 4 घोड्यांच्या मूर्ती देखील आहे. या हेक्झागोनल बेसवर आणि आसपास ब्रिटिशकालीन इंग्रजी स्पेलिंगमध्ये दिशा व अंतर दर्शवणारे लेख कोरलेले आहेत, जे त्या काळातील रस्ते व प्रशासकीय नकाशासाठी वापरले जात होते. या लेखांमध्ये टू जुबलपुरा 170 माइल्स असे नमूद आहे, ज्याचा अर्थ आजचे जबलपूर सुमारे 70 मैल अंतरावरती आहे. टू सिओनी 78-79 माइल्स म्हणजे आजचे सिओनी सुमारे 78 ते 79 मैल. टू चिंदवारा म्हणजे आजचे चिंदवारा. टू अमरावती 101 माइल्स म्हणजे आजची अमरावती 101 मैल. या सर्व नावांमध्ये जुन्या ब्रिटिश स्पेलिंगचा वापर केलेला दिसतो. आज हे स्मारक जवळ एक महत्त्वाचे पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जाते. जरी काळाच्या ओघात काही लेख फिकट किंवा अस्पष्ट झाले असले तरी हे इन्स्क्रिप्शन्स भारताच्या मध्यभागापासून विविध शहरापर्यंतची अंतर दर्शवणारा एक जिवंत ऐतिहासिक पुरावा मानला जातो. पाहू शकता विधान भवन आहे. नागपूरचे विधान भवन हे महाराष्ट्राच्या उपराजधानीतील एक ऐतिहासिक इमारत आहे, जिची ब्रिटिश काळात 1912 साली पायाभरणी झाली आणि 1919 साली ही पूर्ण झाली. तत्कालीन व्हाईसरॉय चार्ल्स हार्डिंग्स यांनी या इमारतीची पायाभरणी केली होती आणि ही इमारत सेंट्रल प्रोव्हिजन्स अँड बेरार या प्रांताच्या विधिमंडळासाठी बांधली गेली होती, जेव्हा नागपूर ही त्या प्रांताची राजधानी होती. इमारत इंडो सरसैनिक शैलीत बांधली गेली असून पिवळ्या बलुआ पत्थर आणि लाल विटांचा वापर केला आहे आणि ती ई आकाराची 2 मजली इमारत आहे, जी सिव्हिल लाईन्स परिसरात 5.5 एकर जागेवर आहे. 1950 नंतर राज्य पुनर्रचना झाल्याने नागपूर मध्य प्रदेशात गेलं, पण 1953च्या नागपूर करारानुसार नागपूर महाराष्ट्राची दुसरी राजधानी बनली आणि त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इथे भरते.